मंडळी, बऱ्याच वेळेला आपण हॉटेलमध्ये जातो आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ते पहिल्यांदा मेनू कार्डवरती नॉनव्हेजचे मेनू बघतात. त्याच्यामध्ये हमखास प्रत्येक हॉटेलमध्ये मटण अंगारा ही डिश असते. काही जणांना ती खूप आवडते सुद्धा. पण ही डिश खूप महाग असते आणि त्या मानाने क्वांटिटी सुद्धा फार कमी असते. आणि दुसरा प्रश्न असाही पडतो की अरे बापरे, ही करायला सुद्धा अवघड असेल, यातलं सामान सुद्धा बरंच काही वेगळं असेल. तर मंडळी, हा तुमचा गैरसमज आधी काढून टाका आणि रेस्टॉरंट पेक्षा भारी आणि रेस्टॉरंट सारखंच दिसणारं हे मटण अंगारा रेसिपी खास तुमच्यासाठी. अगदी आपले रोजचेच मसाले आहेत तेच वापरून आता आपण तयार करूया. तर इथे मी पाव किलो मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. याच्यामध्ये आपले बेसिक घरातले मसाले, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, मीठ, अद्रक लसूण आणि 2-3 चमचे घट्ट दही हे सगळं घालून हाताने घालून छान मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे. चला मंडळी, अर्धा तास झाला. आता इथे मी 2 कांदे घेतले आहेत. ते छान असे लालसर भाजून घेतले आहेत आणि काजूच्या बिया या दोन्हीची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे मटण आपण कुकरमध्येच शिजवणार आहोत. तर कुकरमध्ये मी इथं 2 चमचे तेल घातलं आहे आणि जी काजू आणि कांदा याची जी पेस्ट करून घेतली होती, तीच पेस्ट या तेलामध्ये घालायची आहे. आणि आपण जे मगाशी बेसिक मसाले वापरले होते तेच परत इथं रिपीट करायचे आहेत आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. परत घालूया हे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण. मटण सुद्धा छान मुरलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं मटण एकदम मऊसूद आणि एकदम चवीला भन्नाटच होणार आहे. कलर तर बघू शकता, एकदम अप्रतिम असा रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि याला फक्त झाकण लावून एक 5 मिनिटं वाफेवरती शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर याच्यात मध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं. छान एकत्र परत मिक्स करायचं आणि याला कुकरचं झाकण लावून याला कमीत कमी 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. गॅस मिडियम आचेवरतीच ठेवायचा आहे. कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्या आणि झाकण उघडल्यानंतर बघू शकताय, आहा, काय सुंदर रंग आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा काय मस्त मिळून आलेली आहे. आता ही सगळी ग्रेव्ही आपण एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. कुकरमध्ये व्यवस्थित दिसणार नाही म्हणून इथं मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे. आता वरतून छान हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. आता येते या रेसिपीची एकदम हिरोवाली ट्रिक. एक फॉइलची वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये कोळसा गरम करून ठेवला आणि त्याच्यावरती घातला आहे 1 चमचा साजूक तूप आणि याच्यानंतर झाकण घट्ट लावून ठेवायचं 10 ते 15 मिनिटासाठी. आणि याच्यानंतर प्रत्येक आपल्या मटणाला मस्त अशी धुरी बसणार आहे आणि त्याच्यामुळे हे आपलं मटण अंगारा रेस्टॉरंट पेक्षा सुद्धा खायला एकदम भन्नाट लागणार आहे. आणि बरं का मंडळी, या अवघड आणि महाग वाटणाऱ्या या रेस्टॉरंटच्या डिशेस मी तुम्हाला अगदी सोप्या करून दाखवल्या आहेत. तर या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर केके स्पाइस बाय स्नेहा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. या पदार्थाला आलेला मस्त लाल रंग, धुरकट फ्लेवर, मऊ शिजलेलं मटण आणि एकदम मसालेदार असं ग्रेव्ही यामुळे अस्सल खाणारे आणि मटण आवडत नाही असं म्हणणारे हे देखील सुद्धा अगदी बोटं चाटून खातील इथपर्यंत ही आपली रेसिपी एकदम भन्नाट तयार होते. मग मंडळी, आजच करून बघा आणि अशाच अवघड रेसिपी सोप्या करून बघू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.